नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी चरित्रसार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मार्गशीर्ष गुरुवार व्रत कसे करावे, किती गुरुवार करावेत, कोणत्या तारखेला कितवा गुरुवार, कोणत्या तारखेपासून या व्रताला सुरुवात करावी याबद्दल माहिती पाहणार आहोत. त्याचबरोबर महालक्ष्मी व्रताची पूजा कशी मांडावी तेही आपण बघूयात. तर यावर्षी म्हणजेच 2023 मध्ये मार्गशीर्ष महिन्याचे 5 गुरुवार आलेले आहेत. यामध्ये पहिला महालक्ष्मी व्रताचा गुरुवार हा 14 डिसेंबरला असणार आहे. त्यानंतर दुसरा गुरुवार 21 डिसेंबरला आहे. तिसरा गुरुवार हा 28 डिसेंबरला असणार आहे. चौथा गुरुवार 4 जानेवारी 2024ला आणि पाचवा गुरुवार हा 11 जानेवारी 2024ला असणार आहे. पाचव्या गुरुवारी म्हणजेच 11 जानेवारीला अमावस्या सुद्धा असणार आहे. परंतु आपल्याला या दिवशी सुद्धा पूजा उपवास करायचा आहे. तर अशा 5ही गुरुवारी आपल्याला पूजा मांडणी करून पोथी वाचायची आहे, उपवासही करायचा आहे. हे 5 गुरुवारचे व्रत करताना एखाद्या गुरुवारी समजा मासिक धर्म आलाच तर घरातील इतर मंडळींना ही पूजा मांडून पोथी वाचायला सांगावी. घरातील मंडळींना तुमच्यासारखी सजावट करून पूजा मांडायला नाही जमली तरी काही हरकत नाही. अगदी साध्या पद्धतीने किंवा त्यांच्या पद्धतीने त्यांना पूजा करू द्या. तुम्ही फक्त लांबूनच पूजा कशी करावी हे सांगावं. तरीही तुम्हाला तुमच्या कुटुंबाला महालक्ष्मी व्रत केल्याचं पुण्य लाभणार आहे. तर तुम्हाला 14 डिसेंबर गुरुवारी म्हणजेच मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्याच गुरुवारी या 5 गुरुवार व्रत सेवेचा संकल्प करायचा आहे. संकल्प करताना म्हणावं की मी हे महालक्ष्मी व्रत 5 गुरुवार माझ्या या इच्छापूर्तीसाठी करणार आहे. इथे तुम्हाला तुमची इच्छा सांगायची आहे. माझे हे व्रत निर्विघ्नपणे पार पडू दे असे म्हणून संकल्प सोडावा. त्यानंतर जिथे तुम्हाला या पूजेची मांडणी करायची आहे ती जागा पाण्याने गोमूत्र शिंपडून स्वच्छ करून घ्या. शक्यतो पूजा अशा ठिकाणी मांडा की पूजा करताना तुमचे तोंड पूर्वेला होईल. तर स्वच्छ केलेल्या ठिकाणी एक पाट किंवा चौरंग ठेवा. चौरंग ठेवत असताना त्याखाली कुंकवाने किंवा तांदळाने स्वस्तिक काढून घ्या. त्यानंतर चौरंगावर स्वच्छ कापड किंवा नवं कोरं कापड अंथरून घ्या. आता चौरंगावर मध्यभागी तांदळाची रास काढावी. त्यावर हळदी कुंकू व्हावं आणि त्यावर कलश स्थापन करावा. इथे कलश म्हणून तुम्ही घरातील स्टीलचा तांब्यासुद्धा घेऊ शकता. कलश स्थापन करताना त्यावर कुंकवाने 5 रेषा काढाव्यात. तसेच मध्यभागी स्वस्तिक काढावं. कलशामध्ये पाणी भरून पहिले त्यात हळदी कुंकू अक्षता फुलं नाणं आणि सुपारी टाकायची आहे. त्यानंतर 5 फुलझाडांची किंवा फळझाडांची पानं कलशावर ठेवायची आहेत. म्हणजेच प्रत्येक झाडाची 5-5 पानं घ्यायची आहेत. तुम्हाला जर ही पानं नाही मिळाली तर फक्त आंब्याच्या झाडाची किंवा विड्याची पानंही तुम्ही ठेवू शकता. तसेच या पानांवरती एक पाणीदार नारळ ठेवावा. या नारळाला या दिवशी लक्ष्मी स्वरूप मानावा. तर अशा प्रकारे कलश स्थापन करून घ्यावा. त्यानंतर तुमच्याकडे जर लक्ष्मीचा फोटो असेल तर तो या कलशाच्या मागे भिंतीला टेकून ठेवावा. आणि फोटो फ्रेम नसेल तर मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारसाठी महालक्ष्मी व्रताची पोथी मिळते, त्यावरही महालक्ष्मीचा फोटो असतो. तर ती पोथीसुद्धा फोटो म्हणून तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर महालक्ष्मी व्रताची एक पोथी तुम्हाला कथा वाचनासाठी सुद्धा लागणार आहे. ती पण या पूजेमध्ये मांडावी. त्याचप्रमाणे कलशासमोर 2 विड्यांच्या पानावर थोड्या अक्षता ठेवून त्यावर गणपतीची मूर्ती किंवा सुपारीरूपी गणपतीची स्थापना करावी. त्याआधी गणपतीच्या मूर्तीवर अभिषेकही करावा आणि अभिषेक करताना गणपतीचा कुठलाही मंत्र म्हणावा. त्यानंतर तुमच्या देवघरात असलेली लक्ष्मीची मूर्ती चौरंगावरच थोड्या अक्षता ठेवून त्यावर स्थापन करावी. तसेच तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल, कमळगट्ट्याची माळ असेल, लक्ष्मीचा फोटो असलेला शिक्का असेल तर तोही तुम्ही या पूजेमध्ये मांडू शकता. तसेच समोर 5 विडे ठेवावेत. म्हणजेच काय तर 2 विड्याची पानं घेऊन त्यावर सुपारी हळकुंड खोबरं बदाम आणि नाणं ठेवावं. हा झाला 1 विडा. असे 5 विडे असावेत. सर्व पूजा मांडून झाली की गणपती बाप्पा लक्ष्मी माता महालक्ष्मी व्रताची पोथी कलश या सर्वांची हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करावी. आपल्या कपाळावरही हळदी कुंकू लावावं. तसेच
5 फळं आणि खडी साखरेचा नैवेद्यही अर्पण करावा. महालक्ष्मीची पूजा आहे, त्यामुळे तुपाचा दिवा लावून घ्यावा. तुपाच्या दिव्याबरोबरच तेलाचा दिवा सुद्धा तुम्ही लावू शकता. सुगंधी वातावरण महालक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, त्यामुळे धूप अगरबत्तीही लावावी. याचा सुगंध पूर्ण घरभर दरवळावा. त्यानंतर महालक्ष्मीची ओटी भरावी. ओटीसाठी तुम्ही ब्लाऊज पीस, तांदूळ, खोबरं आणि शृंगार साहित्य ठेवू शकता. त्याचप्रमाणे सेवा कोणत्या कराव्यात, तर ओम ऐं श्रीं महालक्ष्म्यै नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. त्यानंतर महालक्ष्मी महात्म्य वाचावं. महात्म्य वाचून झालं की महालक्ष्मी व्रतकथा वाचावी. व्रतकथा वाचल्यानंतर आरती करावी आणि पूजा संपन्न करावी. भक्तिभावाने नमस्कार करून माझ्या घरामध्ये सुख, शांती, समाधान, आयु, आरोग्य, धनधान्य, संपत्ती येऊ दे अशी प्रार्थना करावी. तुम्हाला संध्याकाळी परत एकदा आरती करायची आहे. आरती झाल्यानंतर गोडाचा नैवेद्य अर्पण करावा आणि त्यानंतर आपण उपवास सोडू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला महालक्ष्मी व्रताची पूजा मांडून सेवा करायची आहे. या दिवशी महिलांनी दिवसभर साडी नेसावी. हातात काचेच्या बांगड्या असाव्यात. कपाळावर हळदी कुंकू असावं. महालक्ष्मी व्रताची पूजा तुम्हाला खरं तर प्रदोषकाळी म्हणजेच संध्याकाळी करायची असते, परंतु जर तुम्ही वर्किंग असाल तर सकाळीच तुम्ही सर्व पूजा सेवा करू शकता किंवा सकाळी फक्त पूजा मांडून संध्याकाळी व्रतकथा वाचू शकता. या व्रताचा उपवास तुम्ही कसा करावा, तर तुम्ही दूध, चहा, फळं हे दिवसभर खाऊ शकता आणि संध्याकाळी नैवेद्य दाखवला की उपवास सोडू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही साबुदाणा खिचडी, रताळी किंवा बटाटाही खाऊ शकता. किंवा तुम्हाला जर उपवास करणं काही कारणाने शक्य होत नसेल, पण हे व्रत करण्याची तुमची इच्छा असेल, तर तुम्ही उपवास न करताही पूजा मांडणी करून महालक्ष्मीची सेवा करू शकता. शेवटी आपला भाव महत्त्वाचा आहे. कोणतीही सेवा श्रद्धेने, विश्वासाने, निष्ठेने केली तर ती देवापर्यंत पोचतेच. ही पूजा मांडणी आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी हळदी कुंकू वाहून दूध साखरेचा नैवेद्य अर्पण करावा आणि मग ही पूजा उचलावी. पहिल्या गुरुवारी मांडलेला नारळ, तांदूळ, सुपारी, नाणं 5ही गुरुवारी तुम्ही वापरू शकता. तर प्रत्येक गुरुवारी आपल्याला अशाच पद्धतीने पूजा मांडायची आहे. तुम्हाला जर माझ्या या माहितीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे पुढचे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.